नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ITI प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मॅक्झिमम विद्यार्थी फॉर्मही भरत आहेत। पण ज्यावेळेस तुम्ही कन्फर्मेशनसाठी जाता, कन्फर्मेशन करण्यासाठी जात असताना तुम्हाला तुमचा फॉर्म हा चेंजेस करण्यासाठी पाठवण्यात येतो आणि तो जे चेंजेस आहे ते तुमच्या 10वीच्या पर्सेंटेज बेसिसवर म्हणजेच तुम्हाला पडलेल्या 10वीच्या मार्कावर। आता फॉर्म भरत असताना कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, कारण की आज मॅक्झिमम म्हणजे 90% विद्यार्थ्यांचे फॉर्म हे चुकलेले आहेत। जर तुम्ही आजपर्यंत फॉर्म भरला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्या अत्यंत महत्त्वाचा होणार आहे आणि जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला यामध्ये कशा पद्धतीने चेंजेस करायचे हेही तुम्हाला मी इथं सांगणार आहे। म्हणजे हा जो पर्सेंटेजचा खेळ चाललेला आहे यामध्ये मॅक्झिमम करून ITI मध्ये ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता, फॉर्म भरल्याच्या नंतर तो कशा पद्धतीने फिल करायला पाहिजे याच्याविषयी आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आज सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण मी अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन येतो असतो। चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, जसंही तुम्हाला माहीतच आहे, या वर्षीचा जो फॉर्म भरायचा पोर्टल आहे त्यामध्ये मॅक्झिमम प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि या बदललेल्या नवीन नियमानुसार याच्या अगोदरही मी अपडेट दिलेलीच होती, पण व्हिडिओ पूर्ण न पाहिल्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे प्रॉब्लेम फेस करावं लागतं। आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे तुमचे जे फॉर्म चुकीचे होत आहेत त्याला करेक्ट करणं। आता करेक्ट म्हणजेच काय, त्याला तुम्हाला चेंजेस करावे लागतील जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर। जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून येईल की तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, म्हणजे कोणत्या ठिकाणी मॅक्झिमम प्रमाणामध्ये चुका होत आहेत। आता डेली आम्ही कन्फर्मेशन करण्यासाठी जे विद्यार्थी येतात त्यांचे फॉर्म ज्यावेळेस पाहतो तर त्यांच्या फॉर्ममध्ये मॅक्झिमम प्रमाणामध्ये जे चूक झालेली आहे, म्हणजे 90%च्या वर जर विद्यार्थ्यांचा आपण अंदाज घेतला तर त्यांच्या 10वीच्या मार्कनुसार यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत। ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता, फॉर्म तुम्ही स्वतः भरला असेल किंवा नेट कॅफेवाल्याकडून भरला असेल तर त्यावेळेस तुम्ही जे मार्क्स फिल करता त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रमाणामध्ये चुका झालेल्या आहेत। आता तुम्हाला तुमच्या समोर एक मार्कशीट दाखवतो, त्या म्हणजे तुम्हाला समजून येणार आहे की तुमच्या चुका कोणत्या ठिकाणी होत आहेत। आता पहा, तुमच्या समोर जी मार्कशीट आलेली आहे ते आपल्या 10वीची मार्कशीट आहे। तर यामध्ये सब्जेक्ट आपण पाहूया, जसे की मराठी आहे, हिंदी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि सोशल सायन्स अशा प्रकारचे सब्जेक्ट प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर आहेत। म्हणजे टोटल मार्क्समध्ये जर बघितलं आपण तर इथं 500 आहेत आणि जर तुम्हाला ऑब्टेन मार्क्स म्हणजे तुम्ही घेतलेले मार्क्सचा जर विचार केला आपण तर 453 आहेत। पण ज्या वेळेस तुम्ही ITIच्या फॉर्ममध्ये 500 पैकी जर मार्क्स फिल केले असेल तर इथं तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार आहे। म्हणजेच तुम्हाला इथं तुमच्या मार्कामध्ये चेंजेस करावे लागणार आहेत। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपला ॲप्लिकेशन फॉर्म हा 500 पैकी तुम्हाला पडलेल्या मार्क्समध्ये ॲड केला असेल, म्हणजे फिल केला असेल, तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म हे चुकलेले आहेत। मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे तेही आज आपण जाणून घेऊया। ITI मध्ये बेस्ट ऑफ 5 नसतो, म्हणजे तुम्हाला तुमच्या मार्कशीटवर जे 500 पैकी मार्क्स ॲड करून आलेले आहेत तर ते तुमच्या बेस्ट ऑफ 5 मार्क्सनुसार आलेले आहेत। म्हणजे बेस्ट 5 सब्जेक्टचे मार्क्स तुम्हाला ॲड करून तुम्हाला 500 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडले ते तुमच्या मार्कशीटवर आलेले आहे। पण ज्या वेळेस आपण ITI मध्ये फॉर्म भरतो तर त्यावेळेस तुम्हाला तिथं 500 पैकी मार्क्स न टाकता 600 पैकी मार्क्स टाकणं गरजेचं आहे। आता 600 पैकी का, कारण की तुम्हाला 6 सब्जेक्ट आहेत म्हणून तुम्हाला इथं 600 पैकी मार्क्स टाकणं गरजेचं आहे। आता ते 600 पैकी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊया। पहा, तुमच्या स्क्रीनवर मार्कशीट दिसत आहे, तर त्या या मार्कशीट नुसार जर आपण पाहिलं, मराठीला जे पडलेले मार्क्स आहेत तर ते मार्क्स आहेत 89 आणि हिंदीमध्ये जे पडलेले मार्क्स आहेत 90, इंग्लिशमध्ये पडलेले मार्क्स आहेत 93, मॅथमॅटिक्समध्ये पडलेले मार्क्स आहेत 88, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पडलेले मार्क्स आहेत 84 आणि सोशल सायन्समध्ये पडलेले मार्क्स आहेत 93। असे जर बघितलं तर आपण एकूण 6 सब्जेक्ट तुमच्या मार्कशीटवर आहेत। आता या 6 सब्जेक्टपैकी आपल्याला काय करायचं आहे, तर एकूण गुणमध्ये ज्यावेळेस पाहता म्हणजे मॅक्झिमम मार्क्समध्ये पाहता तर इथं बघा 100 100 100 100 आणि 100 अशा
प्रकारचे 6 सब्जेक्टचे 100 मार्क्स इथे दिलेले आहेत. या 6 सब्जेक्टला आपण 100 जर केलं तर टोटल 600 होतात. आता तुम्हाला जे दुसरी गोष्ट करायची आहे तर तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये पडलेले मार्क्स म्हणजेच 89 प्लस 90 प्लस 93 प्लस 88 प्लस 84 प्लस 93 हे जे टोटल येत आहे तर ते टोटल तुम्हाला ते तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फिल करायचं आहे. मग इथं होतात तुमच्या बेस्ट ऑफ 5 कट होऊन 600 पैकी मार्क्स ऍड. त्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करता. ऍप्लिकेशन फॉर्म फिल करत असताना तुम्हाला 10वीचे पर्सेंटेज विचारला जाईल म्हणजेच मार्क्स विचारला जाईल. त्यामध्ये 2 कॉलम तुम्हाला दिसतील, ऑब्टेन्ड मार्क्स आणि टोटल मार्क्स. आता या टोटल मार्क्स मध्ये तुम्हाला फिल करायचे आहेत 600 आणि ऑब्टेन्ड मार्क मध्ये तुम्हाला फिल करायचे आहेत प्रत्येक विषयाच्या सब्जेक्टचे ऍड करून जेवढे काही मार्क्स येतील ते तुम्हाला तिथं ऍड करायचे आहेत. 600 पैकी तुम्हाला 500 पडलेले असतील, 400 पडलेले असतील, जे काही तुमच्या सब्जेक्ट नुसार वेगवेगळे मार्क्स आलेले आहेत त्या सगळ्यांना ऍड करायचे. ऍड करून तुम्हाला त्या 600 पैकी तुम्हाला तिथं फिल करायचे आहे. जसंही तुम्ही 600 पैकी फिल करता तर तुमचे 1 ते 2% कमी झाले तुम्हाला इथं दिसतील. पण काळजी करायची गरज नाही, प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क्स इथं कमी होतात. तुमच्याच एकट्याचे मार्क्स इथं कमी होत नाहीत. आणि कमी होण्यामागचे रिझन बघितलं तर हा बेस्ट ऑफ 5 सब्जेक्ट. आता या बेस्ट ऑफ 5 सब्जेक्ट नुसारच तुमच्या मार्कशीट वर जे आहेत हे मार्क्स ऍड झालेले असतात. पण ITI मध्ये ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरतो किंवा मॅक्झिमम प्रमाणामध्ये 80% जे फॉर्म बाहेर आता भरले जाणार आहेत तर ते बेस्ट ऑफ 5 नुसार ते तुम्हाला इथं भरल्या जात नाहीत. म्हणून ITI मध्ये जी काय प्रोसेस असते ते तुम्हाला आता 600 पैकी कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. आता हा प्रॉब्लेम याच वर्षी मॅक्झिमम प्रमाणामध्ये येण्याचं कारण काय? कारण की याच्या अगोदरही विद्यार्थी फॉर्म भरत होते, नेट कॅफेवाले फॉर्म भरत होते, पण या वर्षीची जी प्रोसेस चेंज झालेली आहे, ज्याच्या पोर्टलमध्ये जे बदल झालेले आहे इथं आहे. कारण की यावर्षी जर आपण पाहिलं तर तुमच्या 10वीच्या मार्क्स मध्ये फक्त 2 गोष्टी विचारले जातात, ते म्हणजे ऑब्टेन्ड मार्क्स आणि टोटल मार्क्स. म्हणजे तुम्हाला किती मार्क्स पडले आणि किती पैकी पडले. मॅक्झिमम प्रमाणामध्ये विद्यार्थी आपले मार्कशीट पाहतात आणि त्यावरचे 500 पैकी मला इतके मार्क्स पडले म्हणून तिथं फिल करतात. फिल केल्यामुळे तुमचा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो चुकीचा होत आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथं दुसरी गोष्ट विचारली जाते तुमच्या गणिताचे मार्क्स किती आहेत आणि त्यानंतर तुम्हाला विज्ञान या सब्जेक्टवर पडलेले मार्क्स किती आहेत. या 2 गोष्टीच विचारल्या जातात. पण याच्या अगोदरचा जो पोर्टल होता त्यावेळेस मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि सोशल सायन्स अशा 6 सब्जेक्टचेही मार्क्स तुम्हाला किती पैकी किती पडलेले आहेत आणि तो ऑटो कॅल्क्युलेट होऊन बेस्ट ऑफ 5 नुसार तो कॅल्क्युलेट न करता तो 600 पैकी मार्क्स कॅल्क्युलेट करत होता. म्हणून मॅक्झिमम प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचे फॉर्मही ऍक्सेप्ट होत होते. पण आज हे ऑब्टेन्ड मार्क आणि टोटल मार्क्स अशाच पद्धतीचा कॉलम दिल्यामुळे तुमचा इथं फॉर्म हा चुकीचा होत आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्यावेळेस तुम्ही आता ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला 600 पैकी तुमचे ऑल सब्जेक्ट मार्क्स कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि कॅल्क्युलेट करूनच तुम्हाला इथं फिल करायचे आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की नवीन विद्यार्थी जे आहेत आता या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर त्यांना समजून येईल की त्यांना 600 पैकी मार्क्स ऍड करायचे आहेत. पण जे ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांनी काय करायचं? सर्वात अगोदर तुम्हाला तुमची जी प्रोफाईल आहे तुम्हाला लॉग इन करायची. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला जो डॅशबोर्ड येईल तो डॅशबोर्डला तुम्हाला क्लिक करायचं आहे. डॅशबोर्डला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म त्यांनी त्याच्याच खाली तुम्हाला अनलॉक प्रोफाईल अशा प्रकारचा तुम्हाला तिथं टॅब मिळेल. टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर एक OTP येईल. OTP आल्याच्या नंतर ते फिल करून तुम्हाला तुमची जे काही प्रोफाईलमध्ये चेंजेस झालेले ते संपूर्णपणे बदलता येतात. जरी तुम्ही पेमेंट सबमिट केली असेल तरी तुम्हाला इथं चेंजेस करता येणार आहेत. जरी तुम्ही पेमेंट केली नसेल तरी तुम्हाला इथं तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा एडिट करता येणार आहे. फक्त ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला तुमची प्रोफाईल अनलॉक करा. अनलॉक करून तुमचा जेवढे काही मार्क्स आहेत ते तुम्हाला किंवा तुमच्या फॉर्ममध्ये कुठलाही जर बदल करायचा असेल तर तो बदल इथं होत असतो. एकच बदल होत नाही या वर्षीच्या पोर्टलनुसार. फक्त जर तुमचा आधार व्हेरीफाय जर झाला असेल मग तुमचा इथं बदल होत नाही. जसं की तुमचं नेम आणि डेट ऑफ बर्थ यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होताना या वर्षीच्या पोर्टलमध्ये दिसत नाही. यावरही प्रक्रिया करणं चालू आहे. जसंही ते अपडेट होईल याचा लेटेस्ट आणि डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. तर मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली या ITI प्रवेश प्रक्रियेची माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे पण त्यांना एडिट कशा पद्धतीचं करायचं आहे हे माहिती नाही तर त्यांनी आपल्या कमेंटमध्ये अनलॉक प्रोफाईल अशा प्रकारचा मेसेज टाईप करा. मी नेक्स्ट व्हिडिओत याच टॉपिकवर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन नवीन अपडेट माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.